तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला थर्ड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहे डिव्हिजनसाठी. त्यामध्ये y दिलेला आहे तुम्हाला 963.4 इंटू 9.8 इंटू 432 इंटू 0.05973. या टोटल नंबरला डिवाइड करायचं 124.5 इंटू 459 इंटू 7.931 इंटू 0.78. तर अशा मोठ्या नंबरला आपल्याला आणखीन मोठ्या नंबरने काय करायचं डिवाइड. याच्यापेक्षा जास्त नंबर येऊ शकतात तरी तुम्ही याचा आरामात डिव्हिजन घेऊ शकतात. तर कशा पद्धतीने सॉल्व करायचं तर बघूया. तर सर्वात पहिले याची फर्स्ट स्टेप असणार आहे. तर दोन्ही साईडला आपण काय करणार लॉग घेऊन टाकणार. तर पहिली स्टेप असेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण काय करणार या ठिकाणी लॉग घेणार. ओके, लॉग घेतल्यानंतर जो y आहे त्याच्या आधी काय करायचं आपल्याला लॉग y लिहायचा. नंतर ही जी न्यूमरेटरची टर्म आहे त्याला आपण सेपरेट ब्रॅकेट टाकणार आणि त्याच्यानंतर लॉग ऑफ पहिला नंबर लिहिणार 963.4. मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय होणार आहे प्लस साईन. लॉग ऑफ नेक्स्ट नंबर किती तर 9.8. अगेन नेक्स्ट नंबर आहे तो प्लस द्या आणि त्याच्यानंतर तो लॉग ऑफ किती 432. अगेन मल्टिप्लिकेशन आहे त्याचं प्लस झालं आणि लॉग ऑफ 0.05973. तर अपूर्ण काय झाला तर न्यूमरेटरचा लॉग लिहून झाला आपला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला डिनॉमिनेटर म्हणजे ही नंबर त्याला डिवाइड करायचं. डिवाइड करायचं म्हणून कोणतं साईन घेतलं मायनस आणि त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट नंबर भेटेल लॉग ऑफ 124.5. अगेन मल्टिप्लिकेशन तो काय होणार आहे प्लस लॉग ऑफ 459. अगेन मल्टिप्लिकेशन तो पण काय आला प्लस लॉग ऑफ 7.931. अगेन मल्टिप्लिकेशन तो काय आला प्लस आणि लॉग ऑफ काय आला तर 0.78. ओके, तर या पद्धतीने आपल्याकडे लॉग आलेला आहे. तर याचा आपल्याला काय करायचं याची कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा या पॅटर्नमध्ये आपण त्याचा लॉग बघणार. तिथं पॉईंटच्या आधी टोटल नंबर ऑफ डिजिट किती 1 2 3. मग 3 - 1 किती झाला तर 2 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता बघायचं आपल्याला पहिले दोन डिजिट म्हणजे 96च्या 3 मध्ये बघणार आणि मिन डिफरन्स कशामध्ये बघणार 4. याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची या ठिकाणी गरज असेल. 96च्या 3 मध्ये मिन डिफरन्स 4 बघणार. ओके, तर या ठिकाणी आता तुमचा नंबर 96 आहे. 96च्या कशामध्ये बघितलं 3 मध्ये 0 1 2 3 तर आला तो 9836. ओके, आणि मिन डिफरन्स कशामध्ये बघायचा 4 मध्ये. 4 मध्ये किती आहे 2. तर या दोघांचे जर ॲडिशन केलं तर आपला नंबर भेटेल 9838. ओके, तर हा नंबर याच्यानंतर राईट करून टाका 9838. ओके, त्यानंतर प्लस साईन आहे तर तो प्लस साईन दिला. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे एकच. पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे फक्त सिंगल डिजिट आहे. 1 - 1 काय झाला 0 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघताना पहिले दोन नंबर आहे 98. त्याच्या पुढचा नंबर नाही मग तो काय कन्सिडर करायचा 0. 98च्या 0 मध्ये बघा. तर हा 98 आहे त्याच्या 0 मध्ये बघितलं तर आपला नंबर काय भेटेल 9912. तर हा नंबर त्याच्या पुढे बघायची काही गरज नाही. 9912 आज तुमचा नंबर आला 9912. तो याच्या पुढे लिहून टाका 9912 प्लस. आता याच्यामध्ये पॉईंटच नाही. पॉईंट नसेल तर आपण काय करायचं टोटल नंबर ऑफ डिजिट्स मेजर करायचं. तर टोटल किती डिजिट आहे 1 2 3. 3 मधून 1 गेला तर राहिला 2 पॉईंट. ओके, तर आता बघताना काय करायचं पहिले दोन नंबर म्हणजे किती 43च्या कशामध्ये बघणार 2 मध्ये. ओके, तर याच्यासाठी पुन्हा आपल्याला लॉग टेबलची गरज असेल तर काय बघायचं आपल्याला 43च्या 2 मध्ये. तर हा 43 आहे तर 43च्या कशामध्ये बघणार तर 2 मध्ये. ओके, तर 2 मध्ये बघितलं तर हा 0 1 2 तर तो आहे 6355. ओके, 6355 तो नंबर याच्यानंतर तुम्ही राईट करू शकता. 43च्या कशामध्ये बघितलं 2 मध्ये 6355. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे त्याच्या आधी आपण प्लस साईन घेतला. हा जो पहिला नॉन झिरो नंबर आहे त्याच्या आधी किती झिरोज आहे 1 2 म्हणजे याची जी कास्टिक आहे ती किती असणार बार 2 असेल. ओके, आणि बघताना काय करायचं पहिले दोन नंबर म्हणजे कशामध्ये 59. नेक्स्ट नंबर 7 आणि त्याच्यानंतरचा जो लास्ट नंबर आहे मिन डिफरन्स तो बघणार 3 मध्ये. ओके, म्हणजे 59च्या 7 मध्ये बघणार मिन डिफरन्स कशामध्ये 3 मध्ये. ओके, याच्यासाठी तुम्हाला सेकंड नंबरचं पेज या ठिकाणी बघावं लागेल. ओके, तर 59 या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. 59च्या कशामध्ये बघणार आपण 7 मध्ये या ठिकाणी बघणार. 59च्या 7 मध्ये तो आहे नंबर 7760. ओके, आणि मिन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 3 मध्ये. 3 मध्ये किती येतं 2. ओके, म्हणजे काय भेटेल आपल्याला 7762. ओके, तर 59च्या 7 मध्ये बघितलं मिन डिफरन्स 3 मध्ये. ओके, 77
62 आला तुमचा नंबर। या ठिकाणी आपण न्यूमरेटरचा जो लॉग आहे तो या ठिकाणी काय केला आहे, कंप्लीट केला आहे। ठीक आहे, आता परत मायनस करायचं डिनॉमिनेटरचा लॉग। आता याचा जर पहिल्या दोन नंबर जर बघितलं तर पॉईंटच्या आधी टोटल किती डिजिट्स आहे, 1 2 3, म्हणजे याची जी कास्टिक असणार ती किती असणार, 2। आता 12च्या कशामध्ये बघायचं, तर 12च्या 4 मध्ये बघायचं, मीन डिफरन्स बघायचं तुम्हाला 5 मध्ये। ओके, तर याच्यासाठी पुन्हा लॉग टेबलची आपल्याला गरज राहील। 12च्या कशामध्ये बघितलं, 4 मध्ये। ओके, हा लॉग टेबल आहे, 12च्या बघायचं आपल्याला 4 मध्ये। 12 आहे आणि 4 मध्ये बघितला तर तो नंबर आहे 0934। ओके, 12च्या कशामध्ये, 4 मध्ये। आणि मीन डिफरन्स कशात बघायचं आपल्याला, 5 मध्ये। 5 मध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे 17। ओके, तर आपला जो नंबर आहे तो किती आहे, 0934। त्याच्यात किती ॲड करायचं आपल्याला, 17 या ठिकाणी काय करायचा, ॲड करायचा। ओके, ॲड जर केला तर 7 + 4 किती झाला, 11, कॅरी गेला 1, 3 + 1 4, 4 + 1 5, 0951 एक आलं तर तुमचं नंबर। तो नंबर याच्या नंतर काय करा तर राईट करा 0951। त्यानंतर परत मल्टिप्लिकेशनच्या साईनच्या जागी आपण प्लस घेतलेलं आहे। या नंबरमध्ये पॉईंटच नाही कुठे, बरोबर की नाही। मग टोटल किती डिजिट्स आहे, 1 2 3, त्यातून एक काय करायचा, मायनस करायचा, म्हणजे हा किती राहिला, 2 पॉईंट। ओके, आता बघताना काय करायचं, पहिले दोन नंबर म्हणजे काय 45, त्याच्या कशामध्ये बघणार तर 9 मध्ये या ठिकाणी आपण बघणार। 45च्या कशामध्ये बघा, 9 मध्ये। तर हा लॉग टेबल आहे, 45 झाला आणि त्याच्या कशामध्ये बघायचं आपल्याला, 9 मध्ये। 9 म्हणजे लास्टचा नंबर किती आहे, 6618। ओके, तर तो नंबर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता बघा, 45च्या कशामध्ये, 9 मध्ये 6618। ओके, त्यानंतर परत प्लस साईन आहे। पॉईंट जर दिसला तर पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे, टोटल सिंगल डिजिट आहे, तर एकातून एक गेला किती राहिला, 0। ओके, तर पहिले दोन नंबर आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायचं, ते आहे 79। 79च्या 3 मध्ये बघणार, मीन डिफरन्स कशामध्ये बघणार तर 1 मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे। ठीक आहे, तर आपण बघू आता 79 आहे तुमचा 79। 79च्या कशामध्ये बघायचं आपल्याला, 3 मध्ये। तर झाला 0 1 2 3, तर तो आहे 8993। ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा, 1 मध्ये। 1 मध्ये किती आहे, 1च, म्हणजे 8994 हा नंबर आपल्याला या ठिकाणी भेटेल। ओके, तर तो नंबर याच्यानंतर राईट करा, काय तो 8939 हा नंबर झाला। ठीक आहे, 78च्या कशामध्ये बघितला आपण, 79च्या नाही ना, नंबर चुकला होता, 79च्या 3 मध्ये बघितलं। ओके, आणि मी डिफरन्स 1, तो होता 8993 होता, आणि प्लस हा 1 किती झाला, 94, सॉरी 8994 हा नंबर येते तिथं। ठीक आहे, 8994। आता पुढचा नंबर जर बघितला तर याच्यामध्ये पहिल्या नंबरच्या आधी सिंगल 0 आहे, म्हणजे याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती किती भेटणार तर बार 1 भेटेल। ओके, तर आता आपल्याला कशामध्ये बघायचं, तर पहिले दोन नंबर ते किती 78, आणि पुढचा नंबर नाही, म्हणजे आपण कशामध्ये बघणार तर 78च्या 0 मध्ये बघणार। ठीक आहे, 78च्या 0 मध्ये। 78च्या 0 मध्ये बघितलं तर तो नंबर आहे 8921। 78च्या 0 मध्ये 8921, तर तो नंबर याच्यानंतर राईट करा 8921। ओके, तर या पद्धतीने आपण न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरला जेवढा आहे त्यांचा लॉग या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलेला आहे। ठीक आहे, आता यांची काय करायचं, या ज्या पहिल्या ब्रॅकेटची सगळ्यांची ॲडिशन करायचं, नंतर दुसऱ्या ब्रॅकेटच्या सगळ्यांची ॲडिशन करायचं, आणि नंतर दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी परफॉर्म करणार आहे। ठीक आहे, मग ॲडिशन जर तुम्हाला अशी येत नसेल तर तुम्ही काय करा तर एकानंतर एकाखाली एक नंबर अरेंज करा। तर हा जो पहिला नंबर आहे किती आहे, 2 पॉईंट, मी या ठिकाणी राईट करतो 2.9838। दुसरा जो नंबर आहे तो आहे 0.9912। ओके, नेक्स्ट नंबर आहे 2.6355। त्याच्या नंतरचा नंबर आहे 2.7762। या सर्व नंबरची आपल्याला काय करायची, ॲडिशन। 5 + 2 किती झाला, 7, 7 + 2 9, 9 + 8 17, कॅरी किती गेला 1, 3 + 1 4, 4 + 1 5, 5 + 5 10, 10 + 6 16, कॅरी किती गेला 1, 8 + 1 9, 9 + 9 18, 18 + 3 21, 21 + 7 किती झाला 28, कॅरी किती गेला 2, 9 + 9 18 + 2 20, 26
आणि हा प्लस 7, तर आला 33. कॅरी किती गेला 3. हा +2 आणि इथला -2 काय झाला कॅन्सल. 3 + 2 किती झाला 5. तर हा जो न्यूमरेटर आहे या न्यूमरेटरची सगळ्यांची ॲडिशन किती आली तर आपली 5.3867. आता हा जो नंबर आहे हा मायनस करायचा आहे. ओके, आपण यांची सगळ्यांची आपण पहिले काय करणार तर ॲडिशन करून घेणार. मी याच्याच खाली काय करतो त्याची ॲडिशन या ठिकाणी राईट करतो. ठीक आहे, तर फर्स्ट नंबर आहे तुमचा किती 2.0951. त्यात ॲड करायचा 2.6618. त्याच्यात ॲड करायचा 0.8994. त्याच्यानंतर आहे बार 1.8921. या सर्व नंबरचे आपण या ठिकाणी काय करणार तर ॲडिशन या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, 1 + 8 किती झाला 1 + 8 9. 9 + 4 किती झाला 13. 13 + 1 14. ओके, 8 × 12, 12 × 2 किती झाले 14. ओके, कॅरी किती गेला 1. ओके, कॅरी गेला 1. आता यांचे ॲडिशन करा. 5 + 1 6, 6 + 1 7, 7 + 9 16, 16 + 2 18. कॅरी किती गेला 1. 9 + 1 10, 10 + 6 16, 16 + 9 16 + 9 झाला 25, 25 + 9 34. कॅरी किती गेला 3. 6 + 3 9, 9 + 8 किंवा 8 + 8 किती झाला 16, + 6 किती झाला 22, 22 + 3 किती झाला 25. कॅरी किती गेला 2. ओके, त्याच्यामध्ये बघा 2 + 2 4 + 2 किती झाला 6, + 6 - 1 किती झाला 5. तर याचं पण आन्सर आलं 5.5484. आता या दोन्ही नंबरची आपल्याला काय करायची सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन तुम्ही आरामात करू शकता. नसेल जमत तर तुम्ही पुन्हा याची काय करू शकता तर व्हर्टिकल अरेंजमेंट करू शकता. तर हा नंबर आहे 5.3867. त्याच्यातून मायनस करायचा 5.5484. ओके, 7 मधून 4 गेला किती उरला 3. 6 मधून 8 जात नाही, मग झाला 16, मग काय झाला तर 7. 16 मधून 8 गेला तर 8 आणि 7 मधून 4 गेला तर किती होणार 3. इकडे जो नंबर आहे तो झाला 13. कॅरी नाही घेतला म्हणजे हा काय झाला 13 झाला. 13 मधून 5 जर गेला तर हा राहिला 8. ओके, इकडे कॅरी गेला म्हणजे हा 4 राहिला 4 - 5. ओके, 4 मधून 5 जात नाही म्हणून साईन तुम्हाला मायनस घ्यावं लागेल. मग 5 मधून 4 मायनस करा 1 आणि मोठ्या नंबरचं साईन तो काय आला तर -1. मग या ठिकाणी आपलं आन्सर आलं या दोघांचं सबट्रॅक्शन बार 1.8383. ओके, आज झाला तुमचा लॉग जर कॅन्सल करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल याचं अँटी लॉग घ्यावं लागेल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करू आपण अँटी लॉग टेकिंग अँटीलॉग. ओके, अँटीलॉग घेताना मी आता लास्टची स्टेप या ठिकाणी राईट करतो लास्टला. अँटीलॉग घेताना काय करायचं तुम्हाला y घ्यायचा आणि यात अजून नंबर आलेला आन्सर लॉगचं त्याचं काय करायचं तुम्हाला अँटीलॉग या ठिकाणी राईट करायचा. ठीक आहे, मग अँटीलॉग ऑफ तो नंबर घेणार आहे आणि तो नंबर काय आपला बार 1.8383. ओके, हा नंबर झाला. आता अँटीलॉग बघताना तुम्हाला काय करायचं पॉईंट नंतरचे 2 डिजिट बघायचे. पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट काय 83. त्याच्या कशामध्ये बघणार तर 8 मध्ये आणि मी डिफरन्स कशामध्ये बघणार 3 मध्ये. ओके, तर सेकंड पेजवरती तुम्हाला अँटीलॉग बघणं या ठिकाणी गरजेचं असेल. तर 83 बघायचं आपल्याला सेकंड पेजवरती तो तुम्हाला भेटून जाईल. पॉईंट नंतरचे 2 नंबर आपल्याला या ठिकाणी बघायचे असतात. आज आला तुमचा पॉईंट 83. ओके, पॉईंट 83. पॉईंट 83च्या कशामध्ये बघणार तर 8 मध्ये, तर तो आहे 6887. ओके, आज आला तुमचा नंबर पॉईंट 83च्या 8 मध्ये 6887 आणि मी डिफरन्स कशामध्ये बघणार 3 मध्ये आणि 3 मध्ये जर बघितलं किती आहे 5. 5 + 7 जर घेतला तर तो किती येणार 12. कॅरी किती गेला 1. 8 + 1 किती झाला 9. ओके, आणि पुढचा नंबर 68 तसाच. पॉईंट कुठे द्यायचा पॉईंट आफ्टर 1 डिजिट आणि पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये लिहा. 10 किती झाला -1. नाहीतर अजून एका पद्धतीने तुम्ही याचा आन्सर राईट करू शकतात. ते म्हणजे काय y = 0.6892. बार 1 म्हणजे याचा अर्थ 0 पॉईंट. ओके, बार 2 असता तर 0.0 म्हणजे -2 जर असता तर काय त्याला असा 0.0. कळलं का नाही. तर मायनसमध्ये असेल तर 0 पॉईंट द्यायचं, नाही तर मग डायरेक्टली पॉईंट तुम्ही देऊ शकतात एक +1 ॲड करून. मग याचं जे आन्सर असणार ते असेल तुमचं 0.6892 किंवा 6.892 × 10⁻⁻1. 10च्या पॉवरमध्ये लिहिलं तरी याचा आन्सर पॉसिबल आहे. त्या ठिकाणी आपण 4th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे डिव्हिजनचं. y = 54.21,
इंटू 59.4 इंटू 0.87 इंटू 0.03971 इंटू 73.59. त्याला डिवाइड करायचं 0.6394 इंटू 8.92 इंटू 973.5 इंटू 3197 इंटू 8. तर या नंबरचं आपल्याला काय करायचं डिव्हिजन. तर कशा पद्धतीने सॉल्व करायचं तर ते आपण याला बघूया. ओके, तर सर्वात पहिली जी स्टेप असणार आहे याचं काय करायचं आपल्याला लॉग घ्यायचं. तर पहिलं घेणार आहे आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं लॉग या ठिकाणी घ्यायचं आहे. हा जो वाय दिसतोय त्याच्या आधी काय लिहिणार आपण लॉग वाय. नंतर न्यूमरेटरचा नंबर आहे त्याला ब्रॅकेट टाकू. लॉग ऑफ झाला आपला 54.21. मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय होणार आहे प्लस. नेक्स्ट नंबर लॉग ऑफ 59.4. अगेन मल्टिप्लिकेशन आहे त्याचं काय झालं प्लस झालं. लॉग ऑफ 0.87. परत मल्टिप्लिकेशन त्याचं काय झालं प्लस झालं. लॉग ऑफ नेक्स्ट नंबर 0.03971. अगेन मल्टिप्लिकेशन आहे त्याचं काय झालं प्लस. लॉग ऑफ 73.59. हा झाला तुमचं पूर्ण न्यूमरेटरचं लॉग. त्यातून आता आपल्याला मायनस करायचं डिनॉमिनेटर. त्याला पण आपण सेपरेट ब्रॅकेट टाकणार आणि तो आहे लॉग ऑफ 0.6394. अगेन मल्टिप्लिकेशन तो काय झाला प्लस. लॉग ऑफ 8.92. अगेन मल्टिप्लिकेशन तो काय झाला प्लस. लॉग ऑफ 973.5. परत मल्टिप्लिकेशन तो काय झाला प्लस. लॉग ऑफ 3197. परत मल्टिप्लिकेशन त्याचं काय होणार प्लस आणि लॉग ऑफ करायला तर 8. तर या पद्धतीने आपल्याला जेवढे नंबर्स दिलेले आहेत त्याच्या आधी आपण काय लिहिलं तर लॉग या ठिकाणी राईट केलेलं आहे. ओके, तर पहिला जो नंबर आहे तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणं गरजेचं असेल आता आपल्याला. तर पॉईंटच्या आधी टोटल किती डिजिट आहे 1 2 म्हणजे याची जी कॅरेक्टरिस्टिक येणार ती किती असेल तर 1 पॉईंट. तर मी ब्रॅकेट टाकतो. 54च्या 2 मध्ये बघायचं. मीन डिफरन्स कशात बघणार तर 1 मध्ये. तरी तुम्हाला लॉगॅरिथममध्ये बघायचं आहे 54च्या कशामध्ये 2 मध्ये. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 54 लास्टला दिसेल. 54च्या कशामध्ये बघतोय आपण 2 मध्ये. तर 012 तर तो आला 7340. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं 1 मध्ये. 1 मध्ये किती आहे 1च म्हणजे 7341 हा तुमचा काय आला तर नंबर झाला. ओके, तर तो नंबर राईट करायच्या नंतर 7341 प्लस. आता पुढचा जर नंबर घेतला तर इथं पॉईंट आहे आणि पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे टोटल 2 डिजिट आहे. तर 2 - 1 किती झाला 1. 1 ही काय झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघताना काय करायचं पहिले 2 नंबर म्हणजे किती 59च्या 4 मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, तर लॉक टेबलमध्ये तुम्हाला 59 या ठिकाणी तुम्हाला 59 दिसेल. आणि या 59च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 59च्या 4 मध्ये बघायचं. तर हा 4 इथे आहे. तर 59च्या 4 मध्ये बघितलं 7738 हा काय झाला तर तुमचा नंबर 7738. त्याच्यानंतर लिहून टाका 7738. ओके, तर झाला तुमचा 59च्या 4 मध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला परत पुढचा जो नंबर आहे तिथं पॉईंट आहे पण पहिल्या नॉन झिरो नंबरच्या आधी किती झिरो आहे तर एकच झिरो आहे म्हणून याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती किती येणार बार 1 येणार. ओके, आता बघताना काय करायचं 87 त्याचा पुढचा नंबर नाही तर 87च्या कशामध्ये बघाल तर 0 मध्ये या ठिकाणी आपण ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे, तर हा तुमचा नंबर आहे 87. या 87च्या कशामध्ये बघायचं 0 मध्ये. तर तो आहे 9395. ओके, तर 87च्या 0 मध्ये तो आहे 9395. तो याच्यानंतर लिहून टाका 9395. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर जर घेतला तर नेक्स्ट नंबर पहिला जो नंबर आहे नॉन झिरो त्याच्या आधी किती झिरो आहे 1 2 म्हणजे याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती किती येणार तर बार 2 असेल. ओके, बघताना काय करायचं पहिले 2 नंबर म्हणजे किती 39. 39च्या 7 मध्ये मीन डिफरन्स कशात तर 1 मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 39च्या तर फर्स्ट पेजवरती तुम्हालाही भेटून जाईल. तुम्हाला 39च्या कशामध्ये बघायचं आपल्याला तर 39च्या 7 मध्ये. ओके, तर 7 या ठिकाणी 9 असणार म्हणजे आपल्याला किती घ्यायचं 8 आणि हा 7 झाला. ठीक आहे, तर 39च्या 7 मध्ये बघितलं तर 5988 हा नंबर आहे तुमचा. आणि त्याच्यात कशा बघायचं मीन डिफरन्स 1 मध्ये. 1 मध्ये किती 1चे म्हणजे 5989 हा तुमचा काय भेटेल तर नंबर भेटेल. ओके, तर तो नंबर याच्यानंतर राईट करा किती 5989. आता जो लास्टचा नंबर आहे तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट पॉईंटच्या आधी 2 आहे मग त्याच्यातून 1 मायनस केलं तर 1 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. बघताना काय करायचं 73च्या 5 मध्ये मीन डिफरन्स कशात तर 9 मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. ओके, तर 73च्या 5 मध्ये तर या ठिकाणी आहे तुमचा 73
ओके, तर तो 73च्या कशामध्ये बघताय तर तुम्ही 5मध्ये या ठिकाणी ऑब्झर्व करताय. ठीक आहे, हा 73 आणि हा झाला तुमचा 5, तर तो नंबर आहे तुमचा किती 8663. ओके, 73च्या 5मध्ये. आणि मी डिफरन्स कशात बघताय 9मध्ये. 9 म्हणजे आपला लास्टचा नंबर. ओके, तर त्याच लाईनमध्ये 9 जर बघितला तो किती 5. मग या दोघांचे जर ॲडिशन केलं 73च्या 5मध्ये मेन डिफरन्स 9, तर तो भेटेल तुम्हाला 6866 आणि +3 केलास तर 68 भेटेल, 8668. तर याच्यानंतर तो नंबर लिहून टाका 8668. हा झाला तुमचा पूर्ण न्यूमरेटरचा लॉग. त्याच्यानंतर मायनस करून आता डिनॉमिनेटरचा लॉग घ्यायचा. तर यानंतर इथं जर बघितलं तर पहिल्या नॉन झिरोच्या नंबरच्या आधी किती झिरो आहे, सिंगल झिरो आहे. म्हणजे याची जी कास्टिक आहे ती किती येणार तर बार 1 येणार. बघताना काय करायचं 63च्या 9मध्ये मीन डिफरन्स 4मध्ये. ओके, तर या ठिकाणी आपला 63च्या कशामध्ये बघणार तर आपण 9मध्ये बघणार. आणि तो नंबर आहे तुमचा किती 8055. ओके, 8055. आणि त्याच्यामध्ये कशामध्ये बघायचं 4मध्ये किती आहे 3, म्हणजे 8058 हा तुमचा काय भेटेल तर नंबर भेटेल. तो तुम्ही याच्यानंतर लिहून टाका. ठीक आहे, तर आपला नंबर भेटला किती तर 8058. नंतर परत प्लस साईन द्यायचं आणि पॉईंटच्या आधी टोटल किती डिजिट्स आहे, सिंगल डिजिट आहे बरं ना. 1 - 1 किती येणार 0. ओके, 0 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक. बघताना काय करायचं पहिले 2 नंबर म्हणजे काय 89च्या कशामध्ये बघणार तर 2मध्ये या ठिकाणी तुम्ही बघणार आहे. ओके, 89च्या 2मध्ये. तर आहे तुमचा 89च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 2मध्ये या ठिकाणी ऑब्झर्व करायचा 012, तर तो आहे 9504. ओके, तर तो नंबर याच्यानंतर राईट करून टाका 9504. ओके, कशामध्ये बघितलं 89च्या 2मध्ये 9504. त्याच्यानंतर पुढचा नंबर जर बघितला तर या पॉईंटच्या आधी टोटल किती डिजिट आहे 1 2 3. ओके, तर 3मधून 1 जर मायनस केला तर 2 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. बघताना पहिले 2 नंबर म्हणजे काय 97च्या 3मध्ये मीन डिफरन्स कशामध्ये बघावं लागेल तर तुम्हाला 5मध्ये या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, तर तो बघू आपण 97च्या कशामध्ये 3मध्ये मीन डिफरन्स 5. तर नंबर आहे तुमचा किती 97. तर 97 या ठिकाणी दिसतोय तुम्हाला खालच्या लाईन 97च्या कशामध्ये बघताय 3मध्ये 0 1 2 3, तर तो आहे 9881. ओके, 9881 हा काय आला तुमचा 97च्या 3मध्ये. मीन डिफरन्स काय करायचं तुम्हाला 5मध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, 0 1 2 3 4 सॉरी 0 नाही 1 2 3 4 5, तर किती येतो 2 याचा जर ॲड केला तर 9883 हा तुमचा काय भेटेल तर नंबर भेटेल. ओके, तर 9883 हा नंबर याच्यानंतर काय करा तर राईट करा 9883. ओके, त्याच्या पुढे जर बघितलं याच्यातच पॉईंटच नाही आहे, तर पॉईंट जर नसेल तर सगळे डिजिट्स तुम्हाला मेजर करायचे. किती आहे 1 2 3 4. 4मधून 1 जर मायनस केला तर किती उरला 3 पॉईंट एका झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. ओके, 31च्या 9मध्ये बघायचं मीन डिफरन्स कशामध्ये तर 7मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. ओके, 31च्या 9मध्ये मीन डिफरन्स 7. या ठिकाणी हा 31 आहे. 31च्या कशामध्ये बघतोय आपण 9मध्ये या ठिकाणी बघणार आहे. 31च्या 9मध्ये तो आहे 5038. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये येतात 7मध्ये बघायचं. ओके, 31च्या 9मध्ये मीन डिफरन्स 7 या ठिकाणी. आणि 7मध्ये जर बघितलं तर किती येतो 10 आहे बरोबर की नाही. आणि या 10 जर ॲड केला तर किती भेटेल तर 5048 हा नंबर आपल्याला या ठिकाणी भेटला 5048. 5048 हा झाला तुमचा नंबर. प्लस आता पुढचा जो नंबर आहे त्याच्यात सिंगल डिजिट आहे बरं ना. सिंगल डिजिट आहे म्हणजे त्याची कास्टिक किती असणार 0. ओके, आणि बघताना काय करायचं आता पुढचा एक 0 कन्सिडर करायचा. म्हणजे किती बघायचं आपल्याला 80 बघायचं 80 बघायचं. ठीक आहे, आणि 80च्या कशामध्ये बघाल तर 80च्या डायरेक्टली 0मध्ये. तर तो नंबर आहे 9031 हा नंबर आहे. मीन डिफरन्स बघायची गरज नाही. तर हे बघितल्यानंतर तो नंबर या ठिकाणी राईट करा 9031.
तर या ठिकाणी आपण लॉग याचा बघितलेला आहे. ठीक आहे, आता यांची काय करायची, न्यूमरेटरची सेपरेटली ॲडिशन करायचं आणि डिनॉमिनेटरचा जो लॉग आलेला आहे त्यांची काय करायचं, सेपरेट ॲडिशन करा. जर तुम्हाला या पद्धतीने येत नसेल तर तुम्ही काय करायची, वर्टिकल अरेंजमेंट करून घ्या आणि नंतर तुम्ही याची सबट्रॅक्शन केली तरी चालेल. मी काम करतो याच ठिकाणी ते अरेंज करतो आणि मग त्यांची आपण काय करू तर सबट्रॅक्शन करून टाकू. तर पहिला जो नंबर आहे तो आहे तुमचा 1.7341. नेक्स्ट नंबर आहे तुमचा 1.7738. नेक्स्ट नंबर आहे तुमचा 1.9395. ओके, त्याच्यानंतरचा नंबर आहे 2.5989 आणि लास्टचा नंबर आहे 1.8668. या सर्व नंबरची आपल्याला काय करायची, ॲडिशन. बघा न्यूमरेटरचा नंबर जो आहे तर या सगळ्या नंबरचे आपण काय केली, तर या सर्व नंबरचे आपल्याला ॲडिशन करायचं. ठीक आहे, तर 8 + 9 झाला, 8 + 1 झाला 9, 9 + 5 14, 14 + 9 23, 23 + 8 झाला 31, 31 शी 1 कॅरी किती गेला तर तुमचा 3. ओके, 4 + 3 झाला 7, 7 + 3 झाला 10, 10 + 9 19, 19 + 8 झाला 27, 27 + 6 जो आहे तो किती झाला तर तुमचा 33. कॅरी किती गेला तर तुमचा 6 + 7 झाला 13, 13 + 6 झाला 13 + 3 झाला 16, 16 25, 25 + 6 किती झाला 31. कॅरी किती गेला 3, 7 2 जा 14, 14 + 3 17, 17 + 9 झाला 26, 26 + 5 31 + 8 झाला तुमचा 39, 39 कॅरी किती गेला तर 3 गेला. ओके, 3 + 1 4, 4 + 1 5, 5 - 1 जर केला तर तो किती झाला 5 - 1 4, 4 - 2 जर केला तर 2, 2 + 1 किती झाला 3. तर याची कास्ट किती, याचं झालं 3. मग या न्यूमरेटरचं जे आन्सर आहे त्यांची ॲडिशन आली 3.9131. आता डिनॉमिनेटर जो आहे तो पुन्हा आपण अरेंज करून घेऊ. तर तो डिनॉमिनेटरचा नंबर आहे 1.8058. त्यात ॲड करायचं तुम्हाला 0.9504. त्याच्यात ॲड करा थर्ड नंबर 2.9883. त्याच्यात पुन्हा नंबर ॲड करा 3.5048 आणि लास्टचा जो नंबर आहे तो पण ॲड करा 0.9031. या सर्व नंबरची आपल्याला काय करायची ॲडिशन. 8 + 4 जर केला तर 12, 12 + 3 15, 15 + 8 झाला तुमचा 23 + 1 किती झाला 24. ओके, 24 शी 4 आणि कॅरी किती गेला तर 2. ओके, 2 + 5 झाला 7, 7 + 8 झाला तुमचा 15, 15 + 5 19, 19 + 3 झाला 22, 22 शी 2 कॅरी गेला तुमचा 2, 5 + 2 7, 7 + 8 15, 15 आणि + 0 येईल 15च होईल. कॅरी किती गेला 1, 8 + 1 9 म्हणजे 9 3 किती झाला 27, 27 + 5 27 + 5 झाला तुमचा 32, 32 + 9 किती झाला 41, 41 शी 1 आणि कॅरी किती गेला 4, 4 - 1 किती झाला 3, 3 + 2 5, 5 + 3 किती झाला 8 झाला. ओके, तर 8 जो आहे 8.1524 याच्यातून काय करायचं आपल्याला मायनस करायचा. याची पुन्हा वर्टिकल अरेंज करून घेऊ आणि यांची दोघांची काय करणार सबट्रॅक्शन. तर 3.9131 त्याच्यातून मायनस करायचा 8.1524. ओके, 1 मधून 4 जाणार नाही, आज आला तुमचा 11, 11 मधून 4 जर गेला तर तो किती झाला 7. इथं किती झाला 2, 2 - 2 किती झाला 0. आता पुन्हा 1 मधून 5 जाणार नाही, 11 झाला आणि आज जो झाला तो 8. 11 - 5 किती झाला तर तुमचा 6 आणि 8 - 1 जर केला तो किती झाला 7. ओके, इकडे कॅरी गेलेला नाही म्हणजे 3 मधून 8 गेला, 3 मधून 8 नाही जाणार पण 8 मधून 3 जाणार, मग तो कुठे उरला 5. पण मोठ्या नंबरचा साईन घ्यायचा, तो झाला -5. ओके, मग -5 हे त्याचं आन्सर झालं. मग लॉगचं जे आन्सर आहे ते किती झालं 5.7607. आता लॉग जर कॅन्सल करायचा असेल तर तुम्हाला याचं काय करावं लागेल, अँटी लॉग घ्यावं लागेल. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय टेकिंग अँटी लॉग. मग याचा भेटेल आपल्याला y आणि या नंबरचं काय करायचं आपल्याला अँटी लॉग घ्यायचा. अँटी लॉग ऑफ 5.7607. ओके, अँटी लॉग बघण्यासाठी आपण सेकंड पेजवरती जाणार आणि
अँटीलॉग कसं बघणार तर पॉईंट नंतरचे 2 नंबर म्हणजे 76च्या 0मध्ये, मीन डिफरन्स कशामध्ये तर 7मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. ओके, तर पॉईंट 76 बघू आपण या ठिकाणी. आहे तुमचा पॉईंट 76. पॉईंट 76च्या कशामध्ये बघायचं 0मध्ये, तो आहे तुमचा 5754 आणि त्याच्यामध्ये मीन डिफरन्स ॲड करायचं किती 7चा आणि 7चा जर ॲड केला तर तो किती आहे 9 आहे. 76च्या 0मध्ये बघितला आपण तर तो भेटला तुम्हाला 5754. ओके, तर तो राईट करा 5754 वाटलं सर. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला, मीन डिफरन्स बघायचा 7मध्ये. तर हा 7मध्ये जर बघितला की ते तर 9 आहे. ओके, तर 9 काय करायचं याच्यामध्ये ॲड करायचा. 4 + 9 जर घेतला तो किती आला 13. 5 + 1 किती झाला 6 आणि हा झाला 5763 हे तुमचं काय झालं आन्सर. ओके, तर हा नंबर काय करा याच्यानंतर राईट करून टाका. मग y = 5763. पॉईंट कुठे द्यायचा आफ्टर 1 डिजिट आणि पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे तो काय -5, तो 10च्या पॉवरमध्ये लिहा. 10 किती -5 हे या क्वेश्चनचं काय असणार आहे फायनल आन्सर. मग आपलं जे आन्सर असेल ते असेल 5.763 × 10⁻⁻5 हे असेल त्याचं फायनल आन्सर.